महाराष्ट्र राज्यात रयतेचे राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वांना नतमस्तक होतो आणि या श्री संत बोधन महाराजांच्या पुण्यभूमीत वसलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर दादा पाटील यांना देखील नतमस्तक होऊन त्यांनी जो या दादा पाटील महाविद्यालयाचा वटवृक्ष लावलेला आहे, त्या वटवृक्षाच्या ज्ञान मंदिरामध्ये आदरणीय परदेशी सर, फुगे सर, दांडे सर, जळवी सर, इतर सर्व सहकारी टीम आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनी, प्रथमतः तर मी आपल्या सर्वांचा स्टाफ आहे प्रथमतः तर मला या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे. तुम्ही सुद्धा तुमच्यासारख्याच या ठिकाणी इयत्ता 11वी आर्ट्स, 11वी, 12वी, 13वी, 14वी, 15वी त्यावेळेस हे पण कळत नव्हतं की FYBA, SYBA, UIBA म्हणावं. ज्यावेळेस ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, सिनियर कॉलेजला आहे असं पण मला वाटत म्हणण्याचं ज्ञान नव्हतं. आहे 13वीला आणि 13वीला कशाला FYBA अशा तुम्ही तर आता खूप म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही खूप चांगले त्यावेळेसची जर तुमची मी 1995ला या ठिकाणी 11वीला ऍडमिशन घेतलं त्यावेळेसचा जर विचार केला तर तुमचं आत्ताचं ज्ञान हे माझ्यापेक्षा निश्चित चांगलं आहे. आत्ताचं तुमचं नॉलेज चांगलं आहे. आता तुम्हाला फॅसिलिटीज चांगल्या आहेत. आता तुम्हाला येण्या जाण्याची शाळेला साधनं आहेत. आता तुम्हाला पॉकेट मनी पण खर्चायला मिळत असेल तर ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. अनुकूल आणि प्रतिकूल, आम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती म्हणजे सगळ्याच भाव म्हणजे एकदम थोडंसं माझं तरी बरं होतं सर. अजून काही जण राईट लेफ्टला बेंचवर बसणाऱ्यांची अवस्था अशी होती की रेनॉल्डची रिफिल 2 रुपयाला मिळायची आणि तिची पण पंचायत. आणि खरंच आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सर्व विद्यार्थी होते, सगळी मुलं ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची होती. 5-7 रुपये किलो ज्वारीच्या वर कुठं भाव गेलेला नाही. म्हणजे माझ्या सोबत जे होते त्यांनी पण ज्वारी विकलेली आणि रिफिल घेतलेली मुलं मी पाहिली. पण एक होतं की त्या प्रतिकूल परिस्थितीमुळे जाणीव राहायची. आता तरी थोडी कुकडी आल्यामुळं निम्मा तालुका बागायत झालेला आहे. त्यावेळेस असं होतं की पाऊस आला तर आला नाही तर ती बाटूच काढलेला आहे वाटलं पाहावं लागायचं. म्हणजे ज्वारी होईल ह्याची पण निश्चित नव्हती. आता तरी थोडंसं उन्हाळ्यात काही ठिकाणी ऊस पण लागलेलं आहे म्हणजे 12 महिने पिकं घेण्याला सुरुवात केलेली आहे. तर सरांनी आमंत्रण दिलं, मला आनंद वाटला. दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जिथं आपण घडलो, जे आपल्यासाठी मंदिर आहे आणि त्या ठिकाणी जाण्याचा आनंद वेगळाच आहे. मी आता अनेक ठिकाणी मला जरी आमंत्रित केलं असलं, मी पुणे शहरमध्ये नोकरी केलेली आहे, मी मुंबई शहरमध्ये नोकरी केलेली आहे किंवा जामखेडमध्ये सध्या नोकरी करीत आहे. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये काम करणार, वेगवेगळ्या ठिकाणी महाविद्यालयांमध्ये, शाळांमध्ये काही सांस्कृतिक NGOचे काही कार्यक्रम असतात त्या ठिकाणी मी गेलो. परंतु मला जो या ठिकाणी झाल्याचा आनंद आहे तो अतिशय उच्च आहे. मला फक्त MPSCचा विषयच आहे. सरांनी मला पत्रिका पाठवली MPSC विषयाचं बोलावे, परंतु मी थोडं 2-4 विषयावरती तुम्हाला जाणून बुजून बोलेल. 2-4 विषय म्हणजे माझे असे राहतील
MPSC बद्दल पण बोलतोच, तो बेसिक विषय आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं निर्व्यसनी तुम्ही कसं राहावं, तुम्ही त्याच्यासाठी काय करावं, तुम्ही आरोग्याबाबतची काय काळजी घ्यावी, तुम्ही प्रेरणादायी कसं व्हावं, मला इन्स्पायरेशन कुठून भेटली पाहिजे, तुम्ही थँक्स कुणाला तरी जीवनात बोललं पाहिजे किंवा आपण या ठिकाणी आहोत. म्हणजे मी जरी PI झालेलो आहे तरी माझ्या जीवनात मी कुणामुळे येत आहे त्यांचं स्मरण करणं आवश्यक असतं. मी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की नवीन वर्ष आहे, तुम्ही संकल्पना करणं आवश्यक आहे. नवीन वर्षासाठी काय करायचं आहे, नवीन वर्षात तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींवरती मी तुम्हाला एक 20-25 मिनिटं सरांच्या परवानगीने बोलतो. बरं, तुम्ही पहिलं तर एम फिक्स करा. मला एक सांगा, कुठल्या BCS चे काही जरा जॅकेट वगैरे घातलेले BBA, BSc, BBA, चालेल, मोस्टली सिनियर कॉलेज चांगलं. BCS पण छान आहे. माझी बाची आता 3-4 वर्षापूर्वी इथून BCS पास झाली. नंतर मी तिला नगरला पुण्याला इंदिरा कॉलेजला MCS ला ऍडमिशन घेतलं आणि सांगायला पण आनंद वाटतो की बहीण आणि बाची दोघी माझ्याकडेच होत्या. बहीण माझ्याकडेच होती आणि तिचं मी MCS पण केलं पुण्याला इंदिरा कॉलेजला आणि ती आता 70-80 हजार रुपये पगारावरती छान नोकरी पण करते. म्हणजे आपल्या शाळेचा रिझल्ट हा अतिशय चांगला आहे. मला तुम्हाला एकदम मुलीला असल्यामुळं असं शिक्षक जसं एकाच विषयावरती एकदम तासभर बोलू शकतात किंवा 45 मिनिट बोलू शकतात किंवा दिवसभरही बोलू शकतात, तसं एका विषयावरती माझ्याकडून बोलण्याची अपेक्षा ठेवू नका. पण ऑल ओव्हर माझ्या जीवनामध्ये इथून 2000 साली दादा पाटील महाविद्यालय कर्जत इथून गेल्यानंतर जी मी 23 वर्षात जे काय वाटतंय किंवा जे अनुभवले ते थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करेल. नंतर लास्टला तुम्हाला पण 5 मिनिट मला प्रश्न विचारायला मिळेल. पहिलं तुमचं एम फिक्स करा. नेहमी पण असाच होतो, काय एम वगैरे काय नव्हतं. 12वीला शिक्षक व्हायचं होतं, पण शिक्षक होण्यापूर्वी मार्क्स पडले वस्तुस्थिती. म्हणजे असं वाटलं 10वी पर्यंत हुशार विद्यार्थी होतो आणि अण्णासाहेब जगताप महाविद्यालय करमाळा या ठिकाणी होतो. म्हणजे 8वी 9वीच्या उन्हाळ्यात पण म्हणजे दहावीचे नवीन काय शिक्षक व्होकेशनल ट्रेनिंग मध्ये शिकवायला आले होते. नवीन होते शिक्षक, जस्ट BEd होऊन आम्हाला शिकवायसाठी आले. म्हणजे त्यांना पण शिकवताना काही त्रुटी राहून जायच्या, त्या पण आम्ही 2-4 हुशार विद्यार्थी होतो. ते वर्गात क्लिअर करायचे की सर हे असं नाही असं, म्हणजे एवढं हुशार होतं. पण अभ्यास नाही केलं तर सगळे शून्य आहे. म्हणजे तुम्ही जर सराव नाही केला कोणत्याही गोष्टीचा, तुम्ही म्हणता की फक्त 1 महिनाभर अभ्यास करू, नाही, ते चूक आहे. तोच प्रकार झाला. 12वीला वडील शिक्षक होते, त्यामुळे वाटलं की आपल्याला शिक्षक व्हायचे. परंतु शिक्षक आणि पहिले 1-2 महिने अभ्यास केला तर पास होईल, चांगले मार्क्स पडतील. BEd ला लागायला तर 70% मार्क्स पडायचे आणि ते इझिली पाडू असा एक फालतू आत्मविश्वास, म्हणजे आत्मविश्वास म्हणायचं, तो झाला. चला काय हरकत नाही. परंतु नंतर मात्र आमची झोप उडाली. नंतर मग गावात थांबायची पण लाज वाटायला. मग काय करायचं, म्हणजे झोप पण लागत. म्हणजे जीवनात ठीक आहे, आई वडील 5 वाजता कुणाला अभ्यासाला उठवतात, तुम्ही 4 वाजता उठवतात. मला पण उठवायची शिक्षकाची, पण नंतर न उठवता मी 3 वाजता उठायला. वस्तुस्थिती एकदम एक शब्द पण तुम्हाला या लेक्चर मध्ये काही खोटं बोलणार नाही, एकदम मोठीची शब्द. म्हणजे 3 वाजता झोपेतून रात्री 9ला लाईट जायची. एक लोड शेडिंग असं 8-8 दिवस मी पहिले चालत नव्हतं, महिनाभर चालायचं आणि भर परीक्षेत चालायचं. म्हणजे MSCB ला काही घेणं देणंच नव्हतं. म्हणजे आता जसं आम्ही तरी थोडी काळजी करतो, अरे परीक्षा चालू आहे, लाऊडस्पीकर कोणा जायचा, आम्ही कॉन्स्टेबलला सांगतो लाऊडस्पीकर चालू आहे, परीक्षा बंद करा, लाऊडस्पीकर बंद करा. पूर्वीची परिस्थिती तशी नव्हती. आम्ही अतिशय काळजी केली, म्हणजे अतिशय मराठा आंदोलन होतं आताच, पण तिथं पण जाऊन आम्ही अतिशय नम्रतापूर्वक विनंती केली, अरे मुलांच्या परीक्षा चालू, शाळा चालू, सारखं भजन नको, थोडं थांबा, भजन करायचं नाही 5 मिनिटं करा, 1 तासभर. एवढी काळजी. त्यावेळेस कुणी काही काळजी नव्हती. पण पहाटे 3 वाजता अभ्यासाला उठायचं. FY BA झालं, SY BA झालं,
ते आपल्या बरोबर जे होते ना ते डीएड पास आउट झाले आणि डीएड पास आउट झाल्यावर तर गावात ते डीएडला लागल्यापासून गावात जाण्याची आपली सोयच नव्हती. म्हणजे अतिशय अपमानास्पद जीवन जगावं लागलं. त्यांनी आणलेले एकदा डीएडला सिलेक्शन झालं, वडापावची पार्टी होती गावात, ते वडापावच खाऊ वाटले. त्यांना सर वाटलं की वडापाव म्हणजे आता उठून येत नव्हतं, वाईट नव्हतं, उठून तरी कसं यायचं गावात, 4-5 जण डीएडला लागले, आपण उठून पण येऊ शकत नव्हतो. आपण आपले वडील शिक्षक आणि आपल्याला डीएडला नंबर नाही लागलं, दुसरी 2-4 मुलं, आणि खरंच सांगतो त्यांचं नॉलेज माझ्यापेक्षा कमीच, म्हणजे त्यांना काही गोष्टी कळत नव्हत्या. त्या मला ऑलरेडी 8वी 9वी 10वी पर्यंतचे माझे मार्क्स त्यांच्यापेक्षा मी हुशार होतो, परंतु अभ्यास नाही केलं तरी ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून असा प्रकार आहे. चला, ईश्वराची इच्छा होती, मला ईश्वराला ह्या पदावर आणायचं होतं, काय हरकत नहीं, जो अपने मन से होता है वो तो अच्छा ही होता है, लेकिन अपने मन में ना होकर भी होता है वो तो बहुत ही अच्छा होता है, क्योंकि वो ऊपर वाले की मर्जी से. ईश्वराची इच्छा असेल की माझ्याकडून अधिक काहीतरी चांगलं करून घेण्याची, चांगलं मला संधी दिलेली आहे. यामध्ये दुसरं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एम फिक्स करा. मग आमचा एम फिक्स झाला, म्हणजे आम्ही पीटी बांधून इथे कर्जतला राहायला आलो. उन्हाळा सुट्टीत गावात नाही, मग उन्हाळा सुट्टीत काय करायचं, मग कॉलेजवरती फिरायला आलो. तर मग इथं आपलं कुंडलिक शिंदे सर, चौधरी सरांची परेड चालूच. एनसीसी आरडी परेड मुळे एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सुट्टीच नव्हती, म्हणजे ते सकाळ संध्याकाळ इथं, मग आपण पण एनसीसी करूया. गावात राहायचं नव्हतं म्हणून एनसीसी अशी अवस्था. आणि मग खरंच सांगतो त्यावेळेस फिजिकल खूप चांगलं झालं. तुम्हाला जीवनात एक लिहून ठेवा म्हणलं तरी चालेल, जर ज्यांच्या कोणाकडे पेन असेल तर लिहून ठेवा. जीवनात एक त्रिसूत्री तुमची काय, एक अभ्यास, या 3 शब्द लिहूनच ठेवा. ज्याला शक्य त्यांनी लिहा, ज्याला शक्य आठवणीत राहील त्यांनी आठवणीत ठेवा. प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक जीवनात त्रिसूत्री पाळणं आवश्यक आहे. सगळ्यांनी काढायची आवश्यकता आहे, नंतर घ्यायला चालेल. हे बघा, एक अभ्यास, दुसरा एक्सरसाइज आणि तिसरा गुड कल्चर, हे 3 शब्द लिहून ठेवा. एक अभ्यास, दुसरा गुड कल्चर म्हणजे संस्कार आणि एक्सरसाइज, हे 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे. आता काय आहे बघा, हे 3 गोष्टींचा एक 2 मिनिटात आज सांगतो. अभ्यास म्हणजे फक्त शैक्षणिक अभ्यास नका करू. तुम्हाला अभ्यास करताना अवांतर वाचनाची पण आवश्यकता आहे. आता तुम्ही त्या ठिकाणी आहे, एक 4 तास कॉलेज असतो, खूप वेळ आहे तुमच्याकडे, खूप वेळ. म्हणजे असं वाटतं ना कधी कधी की आपण जर त्यावेळेस एवढा प्रचंड अभ्यास, एवढा वेळ होता आपल्याला. आता मी सकाळी 6 पर्यंत ड्युटी केलेली आहे. माझं व्हॉट्सअप चेक केलं तर तुम्हाला सकाळी 6 पर्यंतचे मेसेज पाहिजे. मग साहेब सकाळी 6 पर्यंत सर मी ड्युटी करून इथं 10 वाजता परत घरातून निघलोय, परत 1-2 ठिकाणी जाऊन इथे 11 वाजता आलेलो आहे. अहो, एवढा अभ्यास केला असता तर कुठे गेलो. पण नंतर तुम्ही ऑटोमॅटिक अभ्यास कराल. तुम्ही कॉन्स्टेबल झाले, तुम्ही रात्रभर जागताय, तुम्ही पोलीस ऑफिसर झाले, रात्रभर जागताय, तुम्ही डॉक्टर झाले, रात्रभर जागताय, तुम्ही इंजिनियर झाले, तुम्ही रात्रभर ते नेता येणार आहे मुख्यमंत्री म्हणून रात्रभर रोड बनवताय. मग थोडा अभ्यासाला वेळ नाही नोकरी लागली तर रात्रभर दारी धरतोय. पण या विद्यार्थी दशेत एक 4 तास अभ्यास करायला चांगला काय हरकत आहे जागरण. ठीक आहे, दिवसभर शरीर थकलेलं असेल तर तुम्ही रात्री लवकर झोपून जा, पहाटे सकाळी उठा, 3-4 वाजता उठा. त्याच्यासारखी चांगली वेळ नाही अभ्यासाला. तुम्ही 3 शब्दांचा अर्थ सांगतो. अभ्यास हा फक्त शालेय अभ्यास असं समजू नका. त्यात तुम्ही कथा कादंबऱ्या वाचले पाहिजे, तुम्ही आत्मचरित्र वाचा, तुम्ही ह्या आपल्या राष्ट्रपुरुषांच्या जयंती साजऱ्या करतो ह्यांचं एखादं पुस्तक वाचा. एक एम फिक्स करा. काय सावित्रीबाई फुले जयंती आहे, त्यांचं एक पुस्तक वाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, त्यांच्या 100 पुस्तक आहेत बाजारात, पण आपण एक वाचा. ती जर पुस्तकं वाचली नाही, एवढी अनुभव संपन्न लोकांनी जी पुस्तकं लिहिलेली आहे ती जर आपण वाचली नाहीत ना तर जीवन व्यर्थ आहे. त्या जर तुम्ही काही श्रीमान वगैरे असेल, मृत्युंजय असेल, ययाती असेल, त्या जर पुस्तकं कादंबऱ्या वाचलं नाही तर तुमचं जीवन शून्य आहे. म्हणजे एवढं छान वाचन आहे ते, तुम्ही ते वाचन केलं पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एमपीएससीचा अभ्यास कराय, चांगली गोष्ट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आत्मचरित्र वाचा, हे मी वाचा. किमान एक 5 रुपयाचा लोकमत पेपर तरी वाचा. आज एवढी तर गरीब नाही राहिली कोणाची की 150 रुपये महिन्याला खर्च करू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याने जाताना एसटी स्टँडवरून 5 रुपयाचा पेपर घेऊन जावा. आमची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही पेपर वाचायचो, परत व्यवस्थित घडी घालायची, कारण जेवढे खवायचा पेपर विस्कटला.
खरंच सांग, म्हणजे तुम्ही खात्री करा एसटी स्टँडच्या पुढे जेवढे साहेबांचं आता स्टेशनरीचं दुकान आहे आणि ते 4x4 आपलं लाकडी टेबल असायचं, त्याच्यावर पेपर असायचे. माझा एक मित्र पाटेवाडीचा अवघंबर निंबाळकर नावाचा होता, तो पेपर वाटायचा आणि त्याचा वशिला होता म्हणून आम्हाला फुकट पेपर वाचायला मिळाला. आणि त्याच्याकडे आम्ही कॉलेजला येताना सकाळी थोडं 7 वाजता कॉलेज येतं, आम्ही 6:45 घरातून रूमवरून निघायचो इथून आणि येताना आपल्या एसटी स्टँडवर 10 मिनिटं एक पेपर हळूच जेवढे तिकडे बघताना हळूच पेपर काढायचा आणि पेपर वाचायचा आणि ती व्यवस्थित घडी घालायची, कारण तो खवळायचा. आता तेवढी तर परिस्थिती नाहीये तुमची. 5 रुपयाच्या महिन्याचे 150 रुपये जाते. एक पेपर जरी वाचला ना जीवनात, एक लोकमत, सकाळ, लोकसत्ता, कुठला पण वाचला, तर किमान जीवन कसं जगावं ते कसं, त्यात सगळे तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही. तुमचं महिलांचं आहे तर ती कुठल्या हनी ट्रॅपमध्ये अडकणार नाही, तिच्यावरती काही कुठल्या केसेस नोंद होणार नाही. जगात काय चाललंय, मिझोरामला काय चाललंय, जम्मू काश्मीरला काय चाललंय, कुठले सध्या विषय कुठले आहेत, मराठा आंदोलन आहे काय, काल बिहारला सत्ता पाडली, सगळ्या गोष्टी. इव्हन काय गुन्हे घडले तर ते कशा प्रकारचे गुन्हे घडल्यात, लाहोरीला ते ॲडव्होकेट आराव साहेबांची हत्या कशी केलेली आहे, त्यांच्याच क्लायंटनी वकिलाला कसं मारलेलं आहे. म्हणजे हे तुम्ही जे मोबाईल पाहताय ना, नको त्याच बातम्यात त्याच्यात जे बेसिक आहे ना, बेसिक तुम्ही करा. म्हणजे 10 पुस्तकं एमपीएससीचं. डॉक्टर आनंद पाटील सर आम्हाला, तुम्ही पुण्याला गेल्यानंतर स्टडी सर्कलला क्लासेस करायचो, डॉक्टर आनंद पाटील सरांनी सांगितलं तुम्ही किती पुस्तकं वाचता याला महत्व नाही. ते प्रत्येक लेक्चर म्हणजे अनेक लेक्चर त्यांनी ऐकली, ते रोज नसायचे लेक्चरला, आठवड्यातून 10 दिवसातून 15 दिवसातून एक लेक्चर करायचे. आनंद पाटील सर स्टडी सर्कलचे संपादक, ज्यांचं मासिक आम्ही पूर्वी इथं कॉलेजला असताना वाचायचो. का वाचायचो? अहो आता तुम्ही खूप तुम्हाला खूप हँडल वरती जे रेस्ट आहे तुमचे रेस्ट साठी हँडल त्याच्यावरती असे हात ठेवणार, स्ट्रेट हँडल समोर असे स्ट्रेट. क्लास आराम से बैठ, रिलॅक्स, मागे टेकलं तरी चालेल. क्लास सावधान बैठ, क्लास आराम से बैठ. जसं उभ्याने विश्राम आणि सावधान असतं तसं आहे पोलीस डिपार्टमेंट. तर आपण बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की आपण विद्यार्थी दशेत असताना, नगरकर सर नमस्कार, मी त्यांना सांगितलं की मी फक्त एमपीएससी यूपीएससी ह्या विषयावरती न बोलता ऑलओव्हर तुम्हाला तुम्ही विद्यार्थी दशेत असताना कसं जीवन जगलं पाहिजे, तुम्हाला प्रेरणा कोणापासून घ्यायची, कशी घ्यायची आहे, तुमचे थॉट्स कसे पाहिजे, तुम्ही थँक्यू कुणाला म्हणायचं, आपल्या जीवनात ज्यांच्यामुळे आज आपण इथं आहोत त्यांना कसं थँक्स बोललं पाहिजे, ह्या गोष्टीवरती थोडंसं बोलत आहे. त्यांनी निर्व्यसनी राहणं कसं आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी महिलांविरुद्धचे गुन्हे आहेत, त्याच्या अनुषंगाने पण त्यांना थोडंसं ऑल ओव्हर एकाच विषयावरती न बोलता त्यांना सर्व विषयावरती मार्गदर्शन. दुसऱ्या 2-3 गोष्टी आहेत तुम्हाला सांगितलं मी. 3 गोष्टी तर ह्या बेसिक आहेत तुमच्या. अभ्यास फक्त त्या विषयापुरतं, इतर कथा कादंबऱ्या वाचायच्यात, आत्मचरित्र वाचायच्यात, तुम्हाला 5वी 8वीचं स्कॉलरशिप वाचायचं आहे, तुम्हाला राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला त्यांनी कशी समाजासाठी कामं केलेली आहेत, म्हणजे तुम्ही राष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पाहिला, एखादा पिक्चर तरी पहा. चला पुस्तक वाचायचा कंटाळा आला, एखादा बघा समाज सुधारकाचा पिक्चर. म्हणजे त्यांनी लग्न पण नाही केले, सगळं त्यांचं जीवनच राष्ट्राला समर्पित. किती त्याग आहे हा मोठा. तुम्ही थोडंसं काय झालं तर लगेच मम्मी पप्पाशी नाराज होतात. अरे तर त्यांच्यापासून काय आदर्श घ्यायचा आहे तर तुम्ही हे वाचन करा. तुम्हाला एक्सरसाइजच्या बद्दल तेच सांगतोय. तुम्ही छान, तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही 5 लाख रुपयाची नोकरी पण काही कामाची नाही. तुम्ही कंपनी तुम्हाला हाकलून देणार. ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड असते. तुम्हाला माहिती, ए ग्रेड असेल तर काय प्रमोशन साठी पात्र, बी ग्रेड साठी काय आहे की ठीक आहे पण प्रगती आवश्यक आहे, आणि सी ग्रेड मध्ये रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस, म्हणजे यांची कंपनीला आवश्यकता नाही. आणि तुमचं आरोग्य तुम्ही किती हुशार असला तरी तुम्हाला कंपनी घरी पाठवून देणार. तुम्हाला 5 लाख 10 लाख, तुम्हाला जर 4-5 तास एक ठिकाणी काम नाही करता आलं तर कोणी ठेवून घेणार. तर तुमचं ते आवश्यक आहे, तुमचं गुड कल्चर आवश्यक आहे, तुमचं सुसंस्कारी जीवन आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही या बाकीच्या ज्या गोष्टी केलेल्या त्याचा काय फायदा आहे. तुम्ही सरांना येण्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही खूप चांगले MSc डॉक्टर झाले, गायनोकॉलॉजिस्ट होऊन तुम्ही स्त्री भ्रूण हत्या करत बसले. काय तुमच्या नॉलेजचा देशाला फायदा आहे? काय नाही फायदा. तुम्ही शिक्षक झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, तरी तुम्हाला जीवन कसं जगावं, समाजासाठी कसं जगलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे.
तुम्ही त्या पदावरती बसलाय, उगाच गरिबांचं शोषण करतायत. येणाऱ्याला मस्त खुर्ची देत आहे, पाणी प्यायला देत आहे, गोरगरिबांना पोलीस स्टेशन मध्ये एंट्री पण नाही, गोरगरिबाचं तहसीलदार ऐकत पण नाही. सरपंचा तलाट्यापाशी गेला की त्याला सगळे दाखले मिळत आहेत, सरपंचाला, सगळ्या ग्रामपंचायत मेंबरला, शिक्षकाला गावातल्या. पण सर्वसामान्य शेतकरी गेला तर त्याला एक 7-12 उतारा काढाय 4-4 दिवस शेतपाटी मारावं लागते. तर ही परिस्थिती नाही झाली पाहिजे ना. आणि हे सगळं लोकसेवक म्हणून काम करताना तो व्यक्ती कधी करू शकतो तर त्याच्या अंगी संस्कारमय जीवन असतं. याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की प्रेरणा घेतली पाहिजे. आपल्या गावातला एक BSc ऍग्री झालेला, आता आम्ही त्यावेळेस होतो, आमचे भाऊ होते. मी तुम्हाला सरांनी माझा परिचय करून देताना सांगितलं की माझे भाऊ पण ह्या विद्यालयातून एक MSc ऍग्री PhD झालेला आहे, जो की ह्या विद्यालयाचाच आहे. आता तर राहुल विद्यापीठात रजिस्टर आहे सर माझे भाऊ. त्या दुसरे एक माझे भाऊ MA झाले, सुरुवातीला इथं होत्या, नंतर कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी MA केलं, MPhil केलं. ते उमा महाविद्यालय पंढरपूर या ठिकाणी प्रोफेसर आहे. ते थोडे सिनियर होते, म्हणजे दांडे सरांचे सिनियर असतील मला वाटतं. आणि ते सांगतात म्हणजे दादा पाटील सरांच्या हातपाय चोपलेले आम्ही. म्हणजे दादा पाटील सरांचे जे हॉस्टेल होतं, ज्वारी गोळा करायचं वगैरे त्यावेळेस चालायचं, ते त्यांच्यासोबत राहिलेले, त्यांच्यासोबत हॉस्टेलला राहिले, त्यांचे हातपाय चोपलेले, त्यांची सेवा केलेलं. म्हणजे हे आनंदाने सांगताना आम्हाला पण असा गर्व वाटतो की आम्ही त्या कुटुंबातले आहोत. आणि त्याच्यानंतर सगळे उन्हाळा सुट्टी आली, दीपावली सुट्टी आली, आजूबाजूच्या जी पंचक्रोशीतली गाव होती, शिपूर, माळंगी, डोंबळवाडी, खतगाव, रायगाव, मंजरवाडी, इथली जी काय पाहुणे गावातली मुलं दीपावलीला आमच्या घरी आली तर गावात आली तर आवर्जून आमच्या घरी यायची आणि त्या चुलत भावांपाशी बसायचं. मी थोडंसं लहान होतो असं भारी वाटायचं आणि आपल्या बघा भावांना लय रिस्पेक्ट. पण नंतर आपण पण असं कोणाच तरी आदर्श घेतला पाहिजे. पण नंतर आमच्या काळात आता इथे कृषी पर्यवेक्षक म्हणून आहेत, श्याम आडसूळ, सुनील आडसूळ, आवर्जून त्यांचा उल्लेख करावा असं वाटतो की म्हणजे ते आमच्या पुढे मग अतिशय खडतर परिस्थिती, 5-5 बहिणी, शिकवायचं म्हणलं तर म्हणजे मित्रांचा सुद्धा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो. त्यांचे कोणी नातेवाईक वगैरे इथं असतील तर सांगतात कृषी महाविद्यालयात BSc ऍग्री घेत होते, म्हणजे खर्चायला पैसे नव्हते, ते तिथून असं चालत निघायचे, चांगला बंगला बघायचे, ते गार्डन मध्ये साफसफाई करून देऊ का असं बंगल्याची बेल वाजवून विचारायचे आणि 100 रुपये मिळायचे. आणि तेच पैसे शिक्षणासाठी वापरायचे. ते दुधाच्या पिशव्या ऍग्रिकल्चर कॉलेज पुण्यावरती, माझा भाऊ आता राहुल विद्यापीठात रजिस्टर आहे, पुण्याच्या ऍग्रिकल्चर कॉलेजचा प्राचार्य होता, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेचा तो डायरेक्टर होता, पण त्यांनी त्या कॉलेजवर दुधाच्या पिशव्या वापरल्या. म्हणजे हे काय आहे तर आपण कष्ट करण्याची मानसिकता तयार आहे. आता म्हणजे श्याम आडसूळ, सुनील आडसूळ, एक तिथं कृषी अधिकारी कार्यालय तिथे एक पर्यवेक्षक आहे, एक जामखेडला आहे. तर हे आम्ही ह्यांना आदर्श म्हणून समजायचो, आम्ही ह्यांना फॉलो करायचं. असं कोणाच तरी तुम्ही आदर्श प्रेरणा सांगितलं. तुम्ही गुरुजन, मी सांगितलं तुम्हाला, माझ्या सरांसमोर आवर्जून परत रिपीट करावं असं वाटतं मला की मी PSI होशील असं बोलणार सर माझे पहिले खानवे जे की मला इथं राज्यशास्त्र विषय शिकवायचे. नंतर ते पुढे रयतमध्ये स्थापना विद्यालयात होते, श्रीगोंद्याहून प्रिन्सिपल म्हणून सर रिटायर झाले. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी होत्या, त्यातून थिंकी पेट होती, आपल्याला वाटतं त्यातून आत्मविश्वास निर्माण होत होता. आता हे आत्मविश्वास असेल त्यावेळेस आमच्या अनुकूल वातावरण नव्हतं, त्यावेळेस तर असे कोणीतरी आम्हाला म्हणजे देवासारखे भेटले. आता तुम्हाला तर किती छान आहे, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही दिवाळी झालेले संतोष खाडे सरांचं लेक्चर वाचताय, नांगरे पाटलांचं ऐकताय, म्हणजे तुमच्याकडे ते मोबाईल आहे त्याचा चांगला वापर ना, की दिवसभर फेसबुक इंस्टाग्राम तुम्ही चेक करा. तुम्ही त्यातून इन्स्पायरेशन साठी, आता पूर्वी लेक्चर्स साठी म्हणजे असं वाटतं काही ठिकाणी गेल्यानंतर प्रेरणादायी व्याख्याते पुणे मुंबईला नोकरी करत असताना यायचे, म्हणजे पोलिसांचं पण मनोबल कसं वाढवावं त्यासाठी लेक्चर करायचे. असं वाटायचं की आपण 5-10 हजार रुपये फी भरून हा शिक्षक दादा पाटीलला नेला पाहिजे ना आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय करते. पण आता तर त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सगळंच अवेलेबल आहे, तुम्ही सगळं सर्वच तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजे. तुम्ही दुसरं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर फक्त अंतिम एक सत्य आहे, आई वडिलांना काय वाटते माहिती का, काही नाही मिळलं तरी चालेल पण माझं पोरग बिघडलं, माझी पोरगी बिघडली. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर म्हणजे हा पण एक गुरुकल्चरचाच पार्ट आहे. म्हणजे काही नाही झालं तरी चालेल ठीक आहे, परंतु या राष्ट्रासाठी एक चांगलं नागरिक तयार झालं पाहिजे, आपण निर्व्यसनी नसलं पाहिजे, आपलं आरोग्य चांगलं पाहिजे, आपण गावात पण चांगली समस्या. चला ही काही माझे मित्रमंडळी आहेत नाही नोकरीला लागले सगळे, पण चांगलं गावात राजकारण करतायत, समाजाची सेवा करतायत, मग त्यातून पण आनंद वाटतो, त्यातून पण आनंद वाटतो. तुम्ही तो तरी आनंद घ्या. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर तुम्ही तिथं शेवटी काय आहे, परवा दिवशी म्हणजे एकदमच सांगायचं म्हणलं तर तुमच्या
पक्ष कार्यालयाला भेट दिली परवा दिवशी. आंदोलन चालू होतं परवाचं राष्ट्रवादीचं रोहिदार असतं, तर राष्ट्रवादीच्या पण कार्यालयाला भेट दिली आणि भाजपच्या पण कार्यालयाला भेट दिली. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर जी मुलं काम करत आहेत त्या पक्ष कार्यालयात ते पण ऐकून आनंदच वाटला. ठीक आहे, नाही नोकरी लागली पण आम्ही समाजसेवा करतोय, आम्ही कृषीचं काम करतोय, तू काय काम करतो, मी पाणी पुरवठ्याचं काम करतो, तू काय काम करतो सर, मी शिक्षणाचं काम करतोय, तू काय काम करतो, वैद्यकीयचं काम करतोय, मी वैद्यकीयमध्ये सर कसं करतोय, साहेब ऑपरेशन आहे, किडनीचं ऑपरेशन आहे, कॅन्सरचं ऑपरेशन आहे, मग ही आर्थिक परिस्थिती गरीब आहे, मग आम्ही त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून पैसे मिळवून देतोय, शेती संस्थांचे पैसे मिळवून देतोय, म्हणजे बालाजी संस्थांचे पैसे मिळवून, हे सगळ्या सेवाच आहेत. म्हणजे समाजात ठीक आहे, 100 पैकी 2 मुलं नोकरीला लागतील, 10 मुलं 15 मुलं प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकरीला लागतील, 20 मुलं व्यापार करतील, राहिलेली 25 मुलं शेतीचं काम करतील. सगळ्या प्रकार कुठेही जा, कोणत्याही क्षेत्रात जा, जीवनाचं अंतिम सत्य आहे की तुम्ही जे काम करताय, किंवा मी तर असं म्हणेल की तुम्हाला अंतिमतः मृत्यू वेळी स्वतःच्या जीवनाचा आरसा स्वच्छ दिसायला हवा. आपण जे जीवन जगलोय त्याच्यावरती स्वाभिमान, अभिमान, गर्व वाटला पाहिजे. चांगल्या आणि वाईट गोष्टी सर्व माणूस विसरू. परवा काय केलं, 8 दिवसापूर्वी काय केलं, काल भाजी काय केली अजिबात नाही माहिती, म्हणजे आम्हाला कोर्टात पण अनुभव येतो. परंतु एखादी साक्षाची म्हणजे पुढचे वकील पण विचारतात की तुम्हाला कसं काय, किंवा आम्हाला पण वाटतं हिच्या कसं काय साक्ष, एक लेडीज साक्ष लागली तर एवढं कसं काय हिला 5 वर्षापूर्वीचं आठवतं. तर आम्ही कधी कधी आमच्या सिनियर पीआयला विचारतो की साहेब किंवा डीवायएसपी साहेब तिने एकदम ऍक्सिडेंट आहे महेश, एसीपी साहेब सांगतात अरे महेश असंच आहे जीवन. चांगल्या आणि वाईट गोष्टी माणूस कधीच विसरत नाही. चांगले अनुभव, तुमचं केलेलं कौतुक, तुम्हाला दिलेली प्रेरणा तुम्ही कधीही विसरणार नाही. आणि वाईट गोष्टींचा पण तोच आहे. तुम्हाला आलेला वाईट अनुभव, त्यातून तुम्ही शिकलं पाहिजे, त्यातून तुम्ही धडा घेतला पाहिजे, किंवा काही इन्सिडेंट्स घडले ते म्हणजे हे सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही चांगली काम करा. कुणी किती पैसे खाल्ले, कुणी काय खाल्ले ते काय लक्षात राहत नाही, परंतु जेव्हा मनात असतं की ह्या आरोपीचा बेल रिजेक्ट करायचा आहे, ह्याने अशा प्रकारचं हे खूप क्रूर कृत्य केले आणि तो बेल रिजेक्ट झाल्यानंतर जो आनंद झाला तो दुसऱ्यात नाही. काम करताना काही काम करत असताना काही समस्या करावीशी वाटले तर त्यात आनंद वाटतो. मी तुम्हाला सांगितलं मग कुणी त्या ऑफिसमध्ये दोन्ही भाजप कार्यालय आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयात भेट दिल्यानंतर लक्षात आलं, दुसऱ्याला कुणी वैद्यकीयचं काम करतो, दुसऱ्याला विचार तुम्ही शिक्षणचं काय करता, म्हणजे साहेब ग्रामीण भागात जातो आणि शाळांकडून लिस्ट घेतो, ज्याचं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 5 किलोमीटरपेक्षा जास्त शाळा घरापासून ज्यांची लांब आहे, मग त्यांची नावं आम्ही मागून घेतो, मग ती व्हेरीफाय करतो, त्यांना सायकली वाटतो. अरे किती छान काम आहे. म्हणजे ही पण एक समस्या वाढली असेल. तर तुमचं जीवनाचं अंतिम सत्य आहे, नोकरी नाही लागली तरी चालेल, परंतु आपल्याला बिघडायचं नाही, आपल्याला समाजाचं घडवायचं, आपल्या राष्ट्रासाठी चांगले नागरिक तयार. दुसरं, तुम्ही निर्व्यसनी जीवन जगा. ग्रामीण भागात चांगली गोष्ट आहे, वस्तुस्थिती शहरी भागात थोडीशी भीती वाटते कधी कधी. शहरी भागात 100 मीटरच्या पलीकडे गेल्यानंतर मुलगा काय करतो, मुलगी काय करते बिलकुल माहित नाही. तुमच्यावरती इथे आहे, कोणी भैरव वाढवून येत आहे, कोणी दांडी वाढवून येत आहे, कोणी राशीवरून येते, पण तुमच्या व्यष्टीमध्ये पण वाचित जाताना याचा तुम्ही चांगलं जीवन जगताय, आनंदाची गोष्ट आहे. शहरी भागात ती पण व्यसनाची पण समस्या अतिशय गंभीर आहे, पण त्याच्यावर पण बोलावं असं वाटतं. तर प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपला मुलगा हा निर्व्यसनी असायला हवा, तर कोणीही व्यसनाच्या आहारी जाऊ नये. हल्ली मुलं मुली एक मी किती शहाणे आहे किंवा मी किती शहाणा आहे, मला कसं जमते स्मोकिंग, मला कशी जमते, मी तंबाखू मला काय होत नाही तंबाखूच्या नशेने, किंवा म्हणजे थ्रिल आलेला आहे. म्हणजे बरेच परमिट बार हॉटेल वगैरे आहेत आणि काही ठिकाणी जाऊन लोक दारू वगैरे पितात. तर ह्या गोष्टी पण नाही घातल्या पाहिजे. दुसरं, महिलांची सुरक्षितता. महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं 3 प्रकारचे गुन्हे आहेत. एक, आपण कोणी अश्लील शब्द किंवा अश्लील हावभाव करीत असेल किंवा अश्लील शब्द उच्चारला तर त्याच्यासाठी 509 सेक्शन आहे, त्याच्यासाठी 3 वर्ष शिक्षा आहे. दुसरं, कोणी स्पर्श करेल आपल्या शरीराला, हाताला, शरीराला किंवा नको त्या जागेला स्पर्श करेल तर त्याच्यामध्ये 5 वर्षापासून 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे, विनयभंगाची शिक्षा आहे. आणि बलात्काराची 376 कलमांतर्गत IPCच्या बलात्कारासाठी आजीवन कारावासापर्यंत शिक्षा आहे. तर ह्या सगळ्या गुन्ह्यांना परत अल्पवयीन मुलांच्या बाबतीत पण ह्यामध्ये हेच गुन्हे जर लहान मुलांच्या बाबतीत घडले तर त्यामध्ये पोक्सो जो नवीन कायदा आलेला आहे त्याची तरतूद आहे. त्याच्यात बेल पण लवकर मिळत नाही. आणि ह्या तुमच्या पुरता हा विषय मध्ये न ठेवता
तुम्ही म्हणजे घरामध्ये ग्रामीण भागामध्ये मुलं कुठं जात आहेत येतात शाळेत बाहेरगावी, तर त्यांना गुड टच म्हणजे काय, बॅड टच म्हणजे काय हे त्यांना मुलांना सांगितलं पाहिजे. शरीराच्या कुठल्या पार्टला स्पर्श केला तर तो बॅड टच असेल हे सुद्धा मुलांना म्हणजे सांगणं आज काळाची गरज आहे. शहरी भागात वगैरे आम्ही बघतो मुलांवरती अत्याचार झाल्यानंतर मुलांना सांगता पण येत नाही की कुणी काय केलं, तर ते बॅड टच म्हणजे काय एवढं ते कमीत कमी त्या मुलांना सांगता आलं पाहिजे. हे आता तुमच्यासाठी हा विषय नाही, परंतु जो तुम्ही ग्रामीण भागामध्ये तुम्हीच पोलीस आहात. पोलीस किती आहेत पोलीस स्टेशनला? 50 पोलीस आहेत. आम्ही प्रत्येक गावात राहणं शक्य नाही. आम्ही पोलीस पाटील, सरपंच, माजी सरपंच, आमची ग्रामपंचायतची कमिटी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस मित्र यांच्या माध्यमातूनच काम करतो. तर त्या प्रकारे तुम्ही सर्वांनी काम करावं. तुम्ही अभ्यास करताना मूळ जो विषय आहे तुमचा एमपीएससीचा त्याच्या बाबतीमध्ये पण छोट्या गोष्टी आहेत. इतिहास वाचायचा ना तर मनापासून वाचा. एक तर पुस्तक हातात घेतलं ना ते पुस्तक संपेपर्यंत वाच. रोज फक्त 50 पानं वाचून 8 दिवस पुस्तक वाचणार काय फायदा? डॉक्टर आनंद पाटील सर स्टडी सर्कलचे सांगायचे किती पुस्तकं वाचली याला महत्व नाही, किती पुस्तकाच्या आवृत्त्या केल्या त्याला महत्व आहे. म्हणजे तुम्ही इतिहासाची 10 पुस्तकं वाचली काय फायदा नाही. तुम्ही 2च पुस्तकं 5 वेळा वाचा ते फायद्याचं आहे. तुम्ही अभ्यास करताना पण समजा भूगोल आहे, इतिहास आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे. आता राज्यशास्त्राचा वगैरे अभ्यास करताना काय डिस्कस झालं पाहिजे, डिस्कशनवर अभ्यास आहे. त्याचा पंचायत समितीचे सभापती, त्याचे प्रशासकीय अधिकारी कोण आहे, बीडीओ आहे, नगरपालिकेच्या बाबतीत नगराध्यक्ष तिकडे पदाधिकारी आहे, सीओ आहे. जिल्हा परिषदचा अभ्यास करताना तुमच्या मनात पाहिजे सीओ तिथं चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिस मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, ते जिल्हा परिषदचे प्रमुख आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष पदसिद्ध आहेत, उपाध्यक्ष हे पदाधिकारी आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कमिटी आहेत. तुम्ही हे छोट्या गोष्टीत काहीच नाही. एमपीएससीचा भाव झालाय. पूर्वी लोकांना माहित नव्हतं, म्हणजे काही फक्त ऍग्रिकल्चरचे वगैरे मुलं अभ्यास करायचे आणि तेच एमपीएससी पास. मी तर म्हणेन की बीए बीकॉम बीएससीच्या विद्यार्थ्यांनी एवढा स्कोप कुणालाच नाही. ज्याला एमपीएससी करायचंय, ज्याला यूपीएससी करायचंय त्यांनी बीए बीकॉम बीएससी ला ऍडमिशन घ्यावं आणि अभ्यास करावा. म्हणजे एकदम स्पष्ट पाहिजे. आता तुमचं जॉग्राफी आहे काय आहे, सूर्यग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे. अरे साऱ्या गोष्टीत सूर्यग्रहण कधी होणार, दिवसा की रात्री, तर लगेच समजा सूर्याला ग्रहण लागते म्हणजे सूर्य दिसत नाही म्हणजे दिवसा. काय आहे चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहण म्हणजे काय आहे, ग्रहण म्हणजे त्याच्या मागे ग्रहण लागले म्हणजे चंद्र दिसत म्हणजे ते रात्री ग्रहण. त्या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे तुम्हाला. अमावस्या कशी होती, पौर्णिमा कशी येते, शुक्ल पक्ष म्हणजे काय, मध्य पक्ष म्हणजे काय, त्या सगळ्या छोट उत्तरायण कसं सुरू होते, दक्षिणायन सुरू होते. तुम्हाला अभ्यास करताना मनापासून अभ्यास करा. तुम्हाला इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्रामध्ये पण काय पंचवार्षिक योजना आहे. हे सर्व अभ्यासक्रम तुमच्या शालेय जीवनाशीच निगडित आहे. एकही प्रश्न तुम्हाला 11वी 12वीचा येत नाही. तुमचं हे 5वी 6वी 7वी 8वी 9वी हे बेसिक आहे ना, हे आणखीन पुस्तके घ्या. मी तुम्हाला सांगितलं 5वीचं स्कॉलरशिपचं घ्या, 8वीचं स्कॉलरशिप घ्या, हे बेसिक पुस्तकं वाचा. काय नाही काय इथून पुण्याला मुंबईला क्लासला विद्यार्थी जातात, 5वी 6वी 7वी 8वीचं इतिहासचं काय. मी म्हटलं ह्यातला काय अभ्यास करायचा नाही, म्हणजे ह्यातला फक्त गाड्या जागा जोड्या वाचायच्या. म्हणजे तर हे असं आहे. तुम्ही अतिशय अनुकूल परिस्थितीमध्ये आहेत. आता म्हणजे काही शब्दाचे प्रोनाउन्सिएशन जरी विचारायचं म्हणलं तरी आम्हाला जगाले सरांना विचारावं लागायचं, साहेब प्रोनाउन्सिएशन उच्चार कसा करायचा, साहेब ह्या शब्दाचा अर्थ काय. डिक्शनरी 50 पानं उलटावं लागायचं. आता तुमच्या बाजूला मोबाईल पडलेला असतो, तुम्ही 1 मिनिटात त्याचा अर्थ काढता. तर या ठिकाणी दुसरी गोष्ट, आता तुम्हाला माहिती परीक्षेचं स्वरूप पण बदललेलं आहे. आता टिक मार्क राहिलेलं नाहीये कशाची. आता वर्णनात्मक परीक्षा येते 2025 पासून, डिस्क्रिप्टिव्ह. आणि डिस्क्रिप्टिव्ह करताना खरंच परत अधिक अभ्यासाची आवश्यक आहे. डिस्क्रिप्टिव्ह लिहिणं एवढं सोपं नाही, अभ्यास असावा लागतो, विश्लेषणात्मक पद्धती. त्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळते का पहा, तिचे विचार पहा. तुमचं जीवन आहे ना, पहिली गोष्ट तर जीवनात नेहमी राजमार्गावरचा आहात. आपल्याला ट्रॅक सोडायचा नाही. ट्रॅक जरी सुटलेला असला तरी परत त्या गाड्या ट्रॅकवरती आणायच्या. चूक म्हणजे पोलीस स्टेशनला पण अनेक मुलं चुकीची येतात, मुली चुकीची येतात. पण आम्ही काही मुलं मुलीकडे कंप्लेंट लिहिताना पण त्यांची मनात भीती असते की मग मी सांगितलं तर मला इथं महिलांची सुरक्षितता ह्या विषयावर पण बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्या विषयावर पण 2 मिनिटं फॉलोअरमध्ये बोलतो. म्हणजे मुली पण कंप्लेंट लिहायला घाबरतात का, तर मग आता मी ही कंप्लेंट ह्याची लिहिली मुलाची
तर मग ते सगळंच माहित होणार की मग मी पूर्वी बोलत होते, मी काही मेसेज पण पाठवलेले आहेत, मग तो पण पोलिसांना सांगणार, मग माझ्या आई वडिलांना कळणार, म्हणून मुली तक्रार देणार. तर नाही, तसं नाहीये. आम्ही नेहमी मुलींना सांगतो, कधी कधी तर पालकांना बाहेर पाठवतो आणि लेडीज कॉन्स्टेबलला बाजूला घेऊन सांगतो की दिदी तू काय असेल ते खरं सांग, कारण ऑपरेशन आजार काय आहे ते कळलं तेच तर ऑपरेशन का. तुम्ही सांगणार पोट दुसरीकडे दुखतंय, इकडे बाजूला कुठेतरी फाटून होणार, तर काय ऑपरेशन सक्सेसफुल होणार नाही. म्हणजे इव्हन काही केसेस मध्ये मुलीचे फोटो असतात, काही अर्धनग्न अवस्थेतले फोटो असतात, काही अश्लील चॅटिंग असतं. मग तुम्ही आम्हाला हे सगळं सांगितलं तर पुढच्याचा मोबाईल घेऊन ते डिलीट मारता येतं, किंवा मोबाईल जप्त करता येतो, किंवा FIR रजिस्टर करता येतो, काहीतरी जे आहे करता येतं. पण तुम्ही काहीच नाही सांगता, फक्त आजचाच इन्शुरन्स सांगता. तर असं नाही झालं पाहिजे. तुम्ही सगळ्या गोष्टी त्या क्लिअरली सांगितल्या पाहिजे. मूळ मुद्दा असा होता की माणसाने जीवनात तुम्ही राजमार्गावरती चालला आणि ह्या राजमार्गावरती चालताना जे जे चांगलं चांगलं मिळेल आपल्याला ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. म्हणजे ठीक आहे, मी एक व्यक्ती आहे, माझ्याकडे 10 गुण तुम्हाला दिसले, त्यातले माझ्याकडे 10 गोष्टी आहेत, 10 मधल्या 6 चांगल्या आहेत, 4 खराब आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही. किंवा माझ्या 9 खराब आहेत, 1 चांगली आहे. तुमचा मित्र झालो मी, पण मला माझ्यामध्ये तुम्हाला 10 गोष्टी 9 गोष्टी वाईट दिसतात, काय हरकत नाही वाईट, पण 1 चांगली घ्यायला हरकत. आपण जीवन आपलं समृद्ध करायचे चांगल्या विचारांनी. ज्या ज्या जीवन मार्गावरती चालताना ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुम्हाला कुठं कुठं समाजात दिसतील त्या घ्यायच्या. म्हणजे त्याच्यामध्ये थोडी सोशल सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही जसं की एखादं झाड आहे गावात, 2 झाडे जगवली तुम्ही मुलाला, लावल्यात ग्रामपंचायतने, ती काय ग्रामपंचायतची झाडं काय आपल्याला माहिती जगत नाही, दरवर्षी पावसाळ्यात झाडं लावतात, पण त्यातली 2 घराच्या जवळची जगवायला काय हरकत आहे. आपल्या आयुष्यभराची आठवण राहील ना. कावळा अडकलाय समजा माणसाच्या दोरीमध्ये, काय वाचवायला काय हरकत आहे. तर सोशल काम ही तुमच्या जीवनाची सामाजिक जी जाणीव आहे ती तुम्हाला बघा. मग तिसऱ्या गोष्टीकडे येतो मी आता. अभ्यास झाला तुमचा, व्यायाम झाला, तिसरी आहे गुड कल्चर. ह्या सगळ्या गोष्टी गुड कल्चर मध्ये आहेत. जर तुमचं गुड कल्चर नसेल, तुम्ही खूप अभ्यासू आहात, तुम्ही खूप हुशार आहेत, म्हणजे तुमचं काय MD झालं, MS झालं, किंवा खूप चांगले तुम्ही इंजिनियर झाले, किंवा खूप चांगले सॉफ्टवेअर इंजिनियर झाले, आणि तुमचा दिमागच काम करत नाही, तुमची काय उलटी खोपडी चालली, तर तुम्ही काय करणार, ते अँटीव्हायरस तयार करून टाकणार, सॉफ्टवेअर मध्ये ते व्हायरस टाकून टाकणार, सगळे सिस्टीम हँग करून टाकणार, देश विघातक शक्तींना मदत करणार, तुम्ही चुकीचे काम करणार. तुम्ही शिक्षक होऊन पण काय नाही, मग तुम्ही शिक्षक होऊन पण फायदा नाही, कुठल्या तरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार. तुम्ही गुड कॅरेक्टर, चांगले संस्कार, आता हे संस्कार तुम्हाला कुठे मिळणार आहे, तुमच्या आई वडिलांना, बरोबर आहे. सुरुवात आपली बालपणाच्या जीवनात पोळ रोपट बघा, म्हणजे आई ही तर एक विद्यापीठ आहे. आदर का, आपल्या आई वडिलांचा आदर का, कपडे फाटके असतील असू दे, काय हरकत नाही, कपडे फाटके असतील हरकत, फक्त मळके नसावे, धुवायची, स्वच्छ धुवा. मुलींनी पण आपल्या आई वडिलांचे कपडे स्वच्छ, पप्पांना रोज शर्ट चेंज करायला, रोज आईला साडी चेंज करायला, फाटके असेल शिवलेले असेल काय हरकत नाही, बिलकुल लाज नाही वाटली पाहिजे आपल्या आई वडिलांना. तुम्ही हे सगळं ज्ञानाचं भांडार आहे तुमच्या जीवनात, आई वडिलांपासून सुरू होते. आई एक विद्यापीठ आहे. दुसरी गोष्ट त्याच्यानंतर ही गुरुजन आहे. तुम्ही ह्याच्याकडून दोन्ही गोष्टी दाखवा. मी सांगितलं माझ्या गुरुजनांचा आजही सहवास आहे. आता ह्या सहवासात काय होतं, 2 गोष्टी. एक तर ओळखीचा फायदा असा की त्यांचा वॉच माझ्यावर राहायचा, आणि परत परीक्षा जवळ आली की असं वाटायचं अरे एखाद्या दिवसात तर एवढी इज्जत देतात, ह्या विषयात नापास झाले म्हणून काय, म्हणजे सर्वांच्या विषयाचा अभ्यास केल्याशिवाय मार्ग नाही, ह्याच्यात तरी निदान 70-75 मार्क पाडू असं मनात वाटत. जगदाळे सर होते, इंग्लिश शिकवायचे. एक दिवस बायको म्हणली काय कपडे घेऊन आलाय, मी गेलो ड्रेस शिवायला. काय नाही सर, मला जगदाळे सरचा ड्रेस आठवतो आजही, निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट आणि ते निळा लाईनिंग असं, आणि मी कपडे घ्यायला एक ड्रेस शिवायला गेलो आणि तिथं तो पॅन्ट तो शर्ट मला घ्यावासा वाटला, मी घेऊन आलो. बायको म्हणली हे का असलं आलं, अरे म्हणलं आमचे सर हे घालाय. खरंच सांगतो, म्हणजे रिअल स्टोरी बिलकुल, म्हणजे मी आज आलो नाही ते काय मला राहिले MPSC UPSC वर बोलण्यापेक्षा मला तुमच्याशी त्या बेसिक गोष्टीवरती बोलणं अधिक आवडलं. मग हे काय आहे, आज जगदाळे सर होते, किती छान इंग्लिश शिकवायचे. रोमिओ ज्युलियटचं
न वाचता जर मेला तर ह्या जगात येऊन काय फायदा नाही, हे साहेबांचं वाटतं, जगासरांचं वाटतं. तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही सुसंस्कारित असलं पाहिजे, तुम्ही ह्या सगळ्यांचा आदर केला पाहिजे. वयोवृद्ध व्यक्ती सांगतायत तर त्यांचं पण ऐकलं पाहिजे. आपले काही सिनियर आहेत इथं कॉलेजमध्ये पण समजा आपलं आपण एफवायला आहे टीवायचा स्टुडंट एखादा सांगतोय, नसेल पटत ना तर रिस्पेक्ट करा ना, रिस्पेक्ट करा. नाही तुम्ही आता इथं लगेच आपलं गाव आहे म्हणून लगेच टाईट बोलता. तिथं जा पुण्यात ऍग्रिकल्चर कॉलेजला, इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा, तिथं रँकिंग म्हणून तुम्ही पेपरमध्ये वाचता कसं कसं रँकिंग चालतंय, ते का सहन करता मग तिथे गेल्यावरती. तर रँकिंग सहन नाही करायचं आपल्याला, परंतु सांगायचं तात्पर्य आहे की रिस्पेक्ट करायला काय असतं नाही. आपल्यापेक्षा सिनियर स्टुडंट असेल तर तिचा रिस्पेक्ट करा, आपल्यापेक्षा सिनियर मुलगा असेल जे पण काय असेल तर ज्युनियर कॉलेजच्या मुलांनी सिनियर कॉलेजच्या मुलांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, सिनियरनी पोस्ट ग्रॅज्युएशन वाल्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. त्या सगळ्या तुमच्या जीवनात असणं आवश्यक आहे. तुम्ही आपण मग पाहतोय तुमच्याकडे जर फूड कल्चर नसेल तर काय करते ते गायनोकॉलॉजिस्ट डॉक्टर, भ्रूण हत्या काय परिणाम कशामुळे होत आहे, ते डॉक्टर तर झाले म्हणजे कोण सांगत का मुंडे डॉक्टर ते बीडचं प्रकरण झालं, शिक्षा लागली काय ते मला वाटते. का होत आहे तुमच्याकडे संस्कार कुठे, तुम्ही डॉक्टर तर झाले पण संस्कार नाही ना, तुम्ही इंजिनियर तर झाले पण तुमच्याकडे संस्कार नाही, तुम्ही शिक्षक तर झाले तुमच्याकडे संस्कार नाही, तुम्ही डॉक्टर तर झाले पण येणाऱ्या महिलेचा विनयभंग करताय. तर हे सगळं काय आहे संस्कार. तर यामध्ये मी तुम्हाला असं सांगेन, या तुम्हाला ज्या 3 गोष्टी मी 3 शब्द सांगितले होते ते तुमच्या जीवनाचं सार आहे. मग राहिलेलं 10% आहे ना, मग हे बाकी सगळे मग 15 मिनिट सकाळी, 15 मिनिट संध्याकाळी मोबाईल पाहणे, 1 तास खेळणे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुमचा अभ्यास तुम्हाला जर यशाच्या परमोच्च शिखरावर जायचं असेल, तुम्हाला यशाच्या परमोच्च शिखरावर जायचं असेल तर मला आजही माझ्याकडे कात्रण आहे. म्हणजे मी 2 गोष्टीची आवर्जून एक उल्लेख करतो. ही त्रिसूत्री जसं आवश्यक आहे तसं आणखीन एक 2 गोष्टी आवश्यक आहे. त्रिसूत्री तर हे आवश्यकच आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचा अभ्यास, व्यायाम आणि फूड कल्चर हे पूर्ण फुल वातावरण आहे. आम्हाला नव्हतंच. आता तुम्ही डॉक्टर संतोष खाडेंची मुलाखत युट्यूब वरती पाहताय, डॉक्टर नागरे पाटील साहेबांचं 45 मिनिटाचं बारामती विद्याप्रतिष्ठानचं स्पीच पाहताय. कुठं होतं ते आम्हाला, ते नव्हतंच. मग त्याच्यासाठी आम्हाला काय स्टडी सर्कल नावाचं 25 रुपयाचं एक मासिक यायचं आणि ते पण काय प्रत्येक महिन्याला घेणं शक्य नव्हतं. पण एमपीएससीचा निकाल लागलेला कळलं इकडे वर्तमानपत्रात की त्यात इंटरव्ह्यू यायच्या पास झालेल्या लोकांच्या, म्हणून ती मासिक त्या महिन्यात घेतली. म्हणजे 2-4 महिन्यातून एक मासिक घ्यायचं. आणि त्याच्यात मग त्यांनी त्यांची विद्यार्थ्याचं कसं प्राथमिक शिक्षण कुठं झालं, कसं काय कुठल्या कुठल्या प्रसंगाला त्यांनी तोंड दिलं आणि कसे घडले त्याच्याबद्दलचे काही संपादकांनी त्यांना प्रश्न विचारलेले असतील, त्यांची छान उत्तर दिलेले असतील. अरे तुम्हाला किती अनुकूल वातावरण आहे. परवा दिवशी एक 6 महिन्यापूर्वी वर्षभर झाला असेल, डॉक्टर सुप्रीम कोर्टचे जज बोबडे साहेब रिटायर झाले. सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश ते सोलापूरचे काय मूळ गाव का प्राथमिक शिक्षण त्यांचं सोलापूरला झाल्यामुळे त्यांचा नागरी सत्कार ठेवला होता, सोलापूर बार असोसिएशन. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं मोबाईल हातात की एवढं ज्ञान सध्या ह्या मोबाईल मध्ये आहे आणि ह्याचा जर तुम्ही उपयोग करून घेणार नाही तर त्याला ईश्वरही माफ करणार नाही, तुम्हाला ईश्वर सुद्धा माफ करणार नाही. आता काय आहे, त्यांनी सांगितलं की आमच्या जीवनात आम्ही जे झालो, सुरुवातीला आम्ही वकील झालो, दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचं आणि केसेस सिनियर ऍडव्होकेट आर्ग्युमेंट काय करते त्या ऐकण्यासाठी आम्ही धावपळ ह्या कोर्टातून त्या कोर्टात, त्या कोर्टातून त्या कोर्टात. ही केस महत्वाची गाजलेली आहे, सेनाबोरा हत्याकांड आहे तर कुठलं काय आहे, तर आम्ही ते ऐकण्यासाठी आमचे मॅटर सोडून द्यायचो आणि त्या कोर्टमध्ये जायचो ते मॅटर आहे. कारण कोर्टात एवढी प्रचंड गर्दी असायची की उभं राहायला पण जागा नसायची, एवढी धावपळ करत होतो. आता धावपळ करण्याची त्यांनी स्टुडंट बार असोसिएशनला सांगितलं, आता धावपळ करण्याची विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे का? नाही, आता सगळं बसल्या जागा मटेरियल, फक्त त्याने ते केलं पाहिजे, त्याला अनुकूल परिस्थिती. तर तुम्ही या चांगल्या गोष्टी अनुकूल परिस्थितीमध्ये घेतल्या पाहिजे. ह्या सगळ्या अभ्यासाच्या बाबतीत झालं.
तुम्हाला थोडस स्वतःच आहे ना एमपीएससीचा वगैरे तर अभ्यास करायचाच आहे आपण, पण स्वतःचं नॉलेज तपासायचं असेल तर याचा 5वीचं फक्त स्कॉलरशिपचं गायडच आहे. फक्त 9वी 5वीचं आणि 8वीचं फक्त स्कॉलरशिपची 2 पुस्तक घेऊन या. तर 2 आहेत म्हणजे 4 आहेत, पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 1 पार्ट. आणि मग आपल्याला कळतं की आपण कुठे. ती सुरुवात का मी तर म्हणेल की 5वीचं बिलकुल तुम्ही कमी पडा काही समजूच ना. कुणी हसलं ना तुम्हाला 5वीचं स्कॉलरशिपचं गाईड वाचतो हसू दे, त्याला किती येतं आपल्याला माहिती आहे. आणि मी भले हुशार बघितले म्हणजे ज्यांचा बुद्धिमत्ता चाचणीचा स्कोअर बघितला तर 50 पैकी आमचा कधी बरोबर 40च्या पुढे जात नव्हता. आम्हाला 35 40 35 ते 40 पडले तरी आम्हाला लय भारी वाटायचं. आणि ज्या लोकांचा 45 46 47 स्कोअर होता ती मुलं अभ्यास करताना त्यांच्या रूमवर गेलो तर 5वी 6वी 7वी 8वी इतिहासचं गाईड असं. आणि मला हे कशाला घेतलं 5वी 6वी 7वी 8वी म्हणजे सेटच घेतले होते. इतिहासचं हे सेट, भूगोलचं हा सेट, नागरिक शास्त्राचं हे आहे समजा, नंतरचं राज्यशास्त्र, तुमचं अर्थशास्त्र आहे. म्हणजे 5वी 6वी 7वी जी पुस्तकं वाचायला ही सगळी मंडळी पुण्याला जातात एमपीएससी करायला आणि परत 5वी पासून अभ्यास चालू करतात. त्यामुळे तिथं सगळ्याला माहिती, तिथं कोणी हसत नाही. तिथं तुम्ही 5वीचं पुस्तक आणलं तरी म्हणणार अरे बा तू आता हे काय येणार झाला 5वी, अरे भाऊ तू करून बघ म्हणून तुला तुझी पातळी कळत. तर माझी सगळ्यांना पहिली विनंती आहे तुम्ही 5वीचं स्कॉलरशिपची काय. त्यामध्ये पार्ट 1 पार्ट 2 आहे म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे, गणित आणि काही मराठी विषय असं मराठी व्याकरण, दुसरं आहे इंग्रजी व्याकरण आणि बुद्धिमत्ता चाचणी, असे 4 विषय असतात. त्याच्यामध्ये करा सुरुवातीला एका आवृत्तीने तर काहीच नाही. आपण काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं की माझ्यात अजून ज्ञानाच्या महासागरात माझ्या पायाचे तळवे सुद्धा ओले झालेले नाही. त्यांचे स्पीच आहे. तर आपण कोण आहे? आपण कुणीच नाही. म्हणजे सुईच्या त्या ज्ञानाच्या आधार महासागरात आपल्याला काहीच येत नाही, सुईच्या टोकावर सुद्धा येत नाही. बिलकुल मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी. म्हणजे सर पण ह्या चेअरवरती आहेत किंवा मी इथं बसतोय तर आम्ही पण शिकतो, आम्ही पण रोज काहीतरी शिकतो. सिनियर कडून आम्हाला रोज शिकायला प्रत्येक वेळेस माणसाला जीवनाच्या टप्प्यावर प्रत्येक वेळेस हुशार वाटतं. म्हणजे मला पण वाटतं बीए झालो आता मस्त रोज 10 राऊंड हे मोठं हे तर काहीच नव्हतं, असं मोठं 800 मीटर राऊंड आणि चौधरी सर आणि पुंडलिक शिंदे सर 10 राऊंड मारायला. 10 राऊंड मारल्यानंतर ते कॉन्स्टेबलची भरती म्हणजे काय असं वाटलंच नाही. पेपर वाचायचो, जनरल नॉलेजची पुस्तकं वाचायचो. खरंच सांगतो खूप चांगला अभ्यास केला. 12वीला कमी मार्क्स पडल्याने मी जीवनात 3 वर्ष जेवढा अभ्यास केला तेवढा माझ्या आयुष्यात कधी मी केला. तर त्या अभ्यासाचं जेव्हा सर म्हणजे ते सांगायचं झालं ना आजही आठवण होती. म्हणजे लॉंग हाय जम्प आहे समजा, हाय जम्प. आता काही लोकांना हाय जम्प कशी मारायची हीच माहिती नाही, पण आम्ही हे सगळं केलं तर ग्राउंडवरती सगळं चालूच असायचं. कुठं गोळा फेक काढ आणि कुठं लॉंग जम्प मार, कुठं हाय जम्प मार. कुस्ती खेळा येत नव्हती तरी कुस्ती खेळायचो. म्हणजे हे सगळं उद्योग. इकडं एक जुनं हॉस्टेल होतं आणि जुन्या हॉस्टेलच्याच बाजूला एक जिम्नॅशियम हॉल होता. वर मला वाटतं पत्र होतं का स्लॅब होता, स्लॅब होता आणि तिथं म्हणजे कुस्तीच्या मॅट पण टाकलेल्या असायच्या. आणि कुस्ती खेळा येत नव्हती, कुस्ती खेळा परत कोणतरी मोडायचा हात मोडून ह्याच्याबद्दल कशाला खेळतो ह्याचा म्हणजे भीती पण वाटायची, पण खेळावी वाटायची. तर तुमचं माइंड स्ट्रॉंग आणि ते लॉंग जम्प मारताना तो शिक्षक आहे ना काय करतो सुरुवातीला पाय खाली घेऊन सुरुवातीला काय करतो त्याच्यामध्ये 3 फुटावर काय लाकडी बांबू लावतो, 3 फुटावर लॉंग जम्प मारतो. नंतर ती 3.5 ला घेतो. मग ते 10ची डिटेल्स असते. 10 रिक्रुटमेंटसाठी आलेले 10 स्टाफ असतात, 10 जवान असतात, प्रशिक्षणार्थी असतात. तर ते म्हणजे आउट होतात त्यांच्या दांडीला पाय लागतो ते आउट होते. आपण प्रत्येक इव्हेंटला शेवटपर्यंत काम करणार आपण. म्हणजे ह्यातून काय होतं हे कशामुळे शक्य झालं हे एक्सरसाइज. तर तुम्ही या ठिकाणी मी घेतलेल्या कष्टाचा मला फायदा झाला. तुम्ही अभ्यास हा बेसिक अभ्यास करा, सर्व गोष्टी त्यात वाचा. दुसरी गोष्ट तुम्हाला एक्सरसाइज सांगितली. तुम्ही खूप चांगले इंजिनियर झाले, तुम्ही बीसीएस आहेत, एमसीएस आहेत, तुम्ही खूप डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, कोणी काय झाले आणि तुम्हाला जर 4 5 6 ठिकाणी 6 तास, आता मला वाटतं आठवडा 6 दिवसाच्या ऐवजी 5 दिवसाचा, त्यामुळं कामाचे आवर्स वाढवले. म्हणजे 6 तासाचं काम होतं आता 7 तास करा. तुम्हाला जर 7 तास काम करणं शक्य नसेल एका जागेवरती बसून तर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर होऊन काय तुम्हाला कोणी कामावर ठेवेल? तुम्हाला कुणीही कामावर ठेवणार नाही. जर तुम्हाला 6 तास 7 तास एक ठिकाणी बसता येत नसेल, तुमचा जर मणक्यात प्रॉब्लेम असेल, तुमची मान दुखते, तर तुमचा काही त्या हुशारीचा काही अक्कलचा फायदा नाही, काही नॉलेजचा होतो, विद्वत्ता सगळी शून्य आहे.
तुम्ही जर व्यायाम नाही केला, तुमचं जर आरोग्य चांगलं नाही, तुम्ही जर हेल्दी नाही, तर तुमची सगळी सुख काही कामाची नाही. म्हणजे तुमचं शिक्षण पण काही कामाचं नाही. म्हणजे पहिला जो अभ्यास घटक आहे तेवढाच महत्वाचा तुमचा व्यायाम घटक आहे. म्हणजे मी तर म्हणतो सगळ्यांनी रोज किमान, म्हणजे आमच्या गावात पण काही पैलवान आहेत, रिटायर झाले, आम्हाला नेहमी सांगायचे. खरंच सांगतो, जे चांगलं सांगतात, जे आठवणीत राहतं, तर नेहमी सांगायचं. रोज 50 जोर, 50 बैठका, 2 किलोमीटर रनिंग, 50 साईड जम्प, 50 उपट रनिंग, प्लेट बसशी राखायचा. निवृत्ती क्या का नावाचे आमच्या रायगावचे पैलवान आम्हाला सांगायचे. हे पोरांनो काय नाही केलं तरी पळत नाही, विचारलं तरी सांगायचं. आता आपण ओळखून जायचं, दादा आपल्या कशी आलाय म्हणजे काय सांगणार. ते 50 जोर, 50 बैठक, 50 साईड जम्प, 50 उपट आली, 2 किलोमीटर रनिंग, आणि स्वतःच्या वजना एवढा रोपनी वजन वाढता आलं पाहिजे. स्वतःचं वजन किती आहे? 70 किलो. तर 70 किलोचं तिकडं दगड बांधलेला आहे ना, किंवा असं म्हणजे पिशवी बांधलेली असते ना वजनाने, तर ती रोप निवडता आली पाहिजे, असं त्यांचं नेहमी सांगणं असायचं. आणि प्लेट बसशीला, त्याच्या जोडीला म्हणायचे प्लेट बसशीला टाकायचे 2 चमचे. आता हे काय झालं तर आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सगळे हेल्दी असणार. काही ठिकाणी तर तुम्हाला जॉब पण मिळणार नाही. फिजिकल फिटनेस तुमचं नसेल तर तुम्हाला जॉब पण मिळणार. पण फिजिकल फिटनेस म्हणजे तुमच्या आरोग्याचं पण आहे, म्हणजे तुमच्या मोबाईलचं पण आहे. आता मोबाईल तुम्ही जास्त, काही केसेस आले, डॉक्टर लोक सांगितले ट्राय आईस ड्राय, ह्या डोळ्यात पाणीच गायब पाहिजे आलेलं लोकांचं. जास्त वापरामुळे कान खराब झाले लोकांचे. जसं डीजेचा त्रास आहे तसं मोबाईलचा जास्त यूज केल्यामुळे. चांगले चांगले डॉक्टर सांगतायत की 5 मिनिटापेक्षा दिवसभरात जास्त मोबाईल वापरायचा नाही. किती? 5 मिनिटपेक्षा दिवसभरात. टोटल कॉल ड्युरेशन हे कुणाला विचारून बघा, तुम्ही कोणत्याही कानाच्या डॉक्टरकडे जा आणि त्याला विचारा की मला सर किती वेळ मोबाईल वापरायला पाहिजे. तो सांगतो की दिवसभरात 5 मिनिट ऑल कॉल ड्युरेशन. तिथे 100 कॉल व्हायला लागले. म्हणजे काम करणारा जे होते आणि जे काम करत नाही तुम्ही तुमचे पण होते. काही घेणं नाही देणं नाही, जेवली का झोपली का, काय करायचं. आपला 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 धंदा बघा, आपला एम फिक्स करा. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर अजून जीवनात टार्गेट तुमचं फिक्स केलं नसेल ना, तर तुमचं म्हणजे ते जहाज आहे ना समुद्रात आहे ना, विदाउट होका यंत्र आहे. विदाउट होका यंत्राचं जहाज येतो. म्हणजे तुम्हाला काय, तुम्हाला परत भरकटणार, तुम्हाला कडेला जाता येणार नाही. कोणत्या हिंदी महासागराच्या इकडं तुम्हाला केरळ कर्नाटकला येणार नाही, तुम्ही अरबी समुद्रात जाणार नाही, तुम्हाला कुठल्या सीमाच सापडणार नाही. तुम्ही इकडे पाण्यातच गोल गोल फिरणार आणि मारणार. तुम्ही आता हे लहान नाही ना, ठीक आहे. 5वी 6वी 7वी 8वी 9वी येमच नसतो. पुन्हा बेसिक शिक्षण आहे, ते शिकायचं म्हणून शिकायचं. कारण 12वीला माझं काय म्हणणं आहे, कमीत कमी 12वीला आपल्या कमी मार्क पडले किंवा जे पण 12वी नंतरचं वय ना, तर आपले डोळे उघडले बिलकुल. आता हे वयच नाही आई-वडिलांना उलट. मी तर असं म्हणतो ते, म्हणजे माझं पण आता 9वीला मुलगा, जरा मम्मीशी जरा चालतो, मी म्हणत असतो शांत असं. पण हे ठीक आहे, किती वय आहे 9वी उलट. 9वी पासून मुलं थोडी आगाव होतात. 9वी 10वी 11वी ठीक आहे. सिनियर कॉलेजच्या मुलांनी आई वडिलांना त्रासच नाही आणि देत पण नाही. वस्तुस्थिती आहे, खूप चांगला रिझल्ट पण आहे. म्हणजे मी जामखेड पोलीस स्टेशनला काम करतोय सर, तर वर्षभरामध्ये मुली पळून गेल्याचे काही 15-20 केसेस आहेत माझ्याकडे. काय विनयभंगाच्या तक्रारी आहेत. विनयभंग पण कधी होतोय जेव्हा मुलगी अगोदर मैत्री करते, पोरग काही नंतर थांबत नाही, ती त्रास देते. प्रेमात काय आहे, प्रेमामध्ये सुरुवात पण मुलीच्याच हातात आहे, थांबणं पण मुलीच्याच हातात. म्हणजे मुलांच्या हातात काहीही, प्रेमाची सुरुवात पण कुणाच्या हातात आहे, मुलींच्याच हातात. आणि प्रेमाचं थांबणं पण कुणाच्या हातात आहे, म्हणजे तिला थांबायचं असलं की तिने थांबायचं. मग ह्याच्यामध्ये काय आहे, मुलांनी पण थांब म्हणलं की थांबायचं. कुणाला आपण बोलतोय नाही आवडत, कधी कधी ज्या घरच्यांनी मोबाईल पाहिजे, भाऊ मोबाईल पाहिजे, कधी मन मोकळेपणाने मुली बोलल्या, तर ते मुलांनी ठीक आहे, मर्यादा नाही ओलांडल्या पाहिजे. आपलं जे भाऊ बहिणीचं नातं आहे, ठीक आहे, वैचारिक देवाणघेवाण. आता पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. म्हणजे आम्हाला किती वाजले तेवढी विचारायची परवानगी होती, नाही दांडेसर मारायचे. किती वाजले, आपल्या हातात घड्याळ नसायचं, त्यांच्या हातात घड्याळ म्हणून किती वाजले जगताप मॅडम किंवा असं जरी म्हणलं तरी आपल्याला परत दुसऱ्या दिवशी 2 दिवस टेन्शन असायचं. मॅडम ज्या आपल्या वर्गात काही मुली होत्या, ती काही सरांना सांगते का सर येऊन कधी कानफडीत वाजते भरोसा नाही. म्हणजे एक दिवस एनसीसीचा क्लास, एनसीसीचा कधी कंटाळा आला तर जास्तच रनिंग, जरा पूर्ण घामाची कपडे बोली व्हायची. दुपारी 3लाच पळायची. 3चं काही टायमिंग होतं. मग ते असं वाटायचं की आम्ही वर्गात बसलं तरी पण मारायला यायचे. म्हणजे
12वीला असताना पण मी एनसीसी शिकतो. आणि मंगळवार आणि बुधवार का मंगळवार आणि शुक्रवार असे दोन्ही एनसीसी दिवस आणि दुपारी 3 ते 5 एनसीसी असायचे. कारण 5 वाजता ग्रामीण भागातल्या एसटी जातात म्हणून ते 3 ते 5 टाइम फिक्स. आणि 11वी 12वीचं शेवटचं लेक्चर असायचं 3 ते पावणे 4 लास्ट. मग ते एनसीसीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे आम्हाला ते माप असायचं. म्हणजे आम्ही आमचे नोटबुक घेऊन सरांना सांगून यायचो की आमची एनसीसी निघून जायचं. कंटाळा आलेला असायचा. ते 800 मीटर ते 10 राऊंड म्हणजे काही सोपं काम नव्हतं. सकाळी मारायचे, स्वतः गावाला रनिंग करायचे आणि संध्याकाळी इकडं. वर्गात थांबलं तर डायरेक्ट शिंदे सर येऊन असं उठ तिकडं उठ आणि मग ते परत शिकून जाता नाही तर कान फाडायचं मारायचं. खरंच सांगतो ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही आता सहन पण करणार नाही. तुम्ही लगेच भावाला बोलणार, रडणार, लगेच रडत बसणार, मुली मुलं रडत बसणार, भावाला बोलणार, पांड्याला बोलणार, ते सरांना लगेच जाब विचारणार, सरांनी नीट नाही बोललं तर मला पोलीस स्टेशन मध्ये जाणार, आमच्या मुलीला मारलं मुलांना. आणि साहेब मग सर काय करायचे, वर्गात यायचे. मग आपल्याला कंटाळा आला ना तर वर्गात बसायचं नाही, सरकडे बी जायचं नाही, आपण बाहेर जायचं. म्हणून मग कधी कधी आम्ही नाही. पण ती काय कुंडलिक शिंदे सरांची साईज तर ती गेट एकदम छोटं होतं आणि ती बाहेर जात दिसतो ती एकदम सर आले कानाखाली वाजवली माझ्या कुंडलिक शिंदे सरांनी. खरंच वाजवली. म्हणजे गेट मधून बाहेर पडतोय तर त्यांनी काय केलं, सण सायकल कधी आली, कानफाडीत कधी मारली काय कळलं म्हणजे आणि गुपचूप येऊन परत इथं आणि परत इथं आम्ही आलो. आता परेड मध्ये करीत होतो तरी परेड थांबून विचारलं की आम्ही 4-5 जण जे चाललो होतो त्यांना, तुम्ही ऍडमिशन का घेतलं सांगा, तुम्ही जागा का अडवलाय, आता म्हणजे घेतलंय ना आता वर्षभर करायचं माहित नाही. तुम्ही ही सवलत ही सुविधा इतर विद्यार्थ्यांना मिळाली असते. एनसीसी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन आहे, तुम्हाला आर्मी मध्ये वगैरे जायचे तर तुम्हाला सर्टिफिकेट भेटल्यानंतर तुम्हाला फॅसिलिटी आहे, मग तुम्ही इतरांना ही संधी तुमच्यामुळे डावली गेली, त्यांचं म्हणणं उचित होतं. तर आम्ही नेहमीच चौधरी सरांचा, शिंदे सरांचा आदर करायचो. त्याच्या व्यतिरिक्त मला पुढे नंतर प्रेरणा ह्या विषयात आल्यानंतर पण मी सांगेल की आम्हाला प्रेरणा पण कुठून मिळाली. म्हणजे मला तू PSI होशील, अभ्यास करत जा, व्यायाम पण चांगला करत जा असं सांगणारा प्रोफेसर पण माझाच शिकले, माझेच खानवे सर. पहिल्यांदा म्हणजे PSI होशील असं सांगणारा माझ्या जीवनातला, बिलकुल खोटं नाही सांगता, 1% पण ईश्वराची शपथ घेऊन सांग, PSI होशील असं सांगणारे माझे इथलेच प्रोफेसर खानवे सर, ज्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की अरे काय कुठं फिरतोयस, ही मस्त सुगंध घेत आपलं ह्या मधली झाडं लावली होती, अतिशय सुगंध छान यायचा, तिथून चाललो आणि ते कट्ट्यावरच बसलेले असायचे. सर कुठे फिरतो, इकडे सर, एवढं उंची मस्त आहे आणि अभ्यास कर, PSI होशील असं म्हणणारे माझे गुरु खानवे सर. नंतर तिथून त्यांनी PhD केलं. नंतर पुण्याच्या साधना महाविद्यालयामध्ये तिथं सिनियर कॉलेजला पण ते शिकवायचे. नंतर श्रीगोंद्याला जा. आणि मी आजही सरांच्या, मला आनंदाने सांगावंसं वाटतं की मला जे जे शिक्षक ज्या ज्या ठिकाणी भेटत गेले, मी त्यांच्याशी खूप त्यातले बऱ्याच शिक्षकांशी आजही संपर्क आहे. म्हणजे आजही कुंडलिक शिंदे सर, मी जामखेडला आल्यानंतर मला सर आले, माझा कॉन्टॅक्ट झाला, सर माझ्या जामखेड पोलीस स्टेशनला भेट, खानवे सरांनी भेट, दांडे सर वगैरे इथं पहिल्यापासून, दांडे सर तर आमच्या गाववालेच आहेत, आमच्या आयुष्यभराच्या गाठीबिटी आहेत, पण बाहेर असून सुद्धा खानवे सर, कुंडलिक शिंदे सर माझ्या पोलीस स्टेशनला आले. मला पण माझ्या स्टाफने, माझ्या ब्रदर ऑफिसरने विचारलं, साहेब तुमचा कॉन्टॅक्ट कसं काय आला, तर कॉन्टॅक्ट कुठून राहतो, तुम्ही थँक्स म्हणायला शिका ना, तुम्ही त्यांचा आदर करा. तुम्ही तुमच्या आदर कोणाचा केला पाहिजे, आई वडिलांचा तर केलाच पाहिजे, तुमच्या गुरुजनांचा आदर केला पाहिजे, तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या सोसायटीमध्ये जे सिनियर राहतात त्यांचा आदर केला पाहिजे, वयोवृद्ध व्यक्तींचा आदर केला पाहिजे. तुमच्या गल्लीमध्ये कोणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, एखादी शिक्षिका आहे, तर तुम्ही काय हरकत नाही तिच्याकडे जाऊन बसा. दीपावली सुट्टीमध्ये एखादी मुलगी पुण्याला काहीतरी इंजिनियर आहे, दीपावली सुट्टीमध्ये आली तर तुम्ही तिच्याशी दीपावली सुट्टीत थोडंसं गप्पा मारा. अवघड आहे त्याच्या आतापासून तुम्ही सुरुवात केली पाहिजे. तुझी अभ्यास करताना तुम्ही राज्यसेवेसाठी मेन कोर्स घ्या, मग नंतर PSI ST असू द्या, असिस्टंट असू द्या, किंवा छोट्या तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, बाकी काही ज्या परीक्षा आहेत ना, ही एक राज्यसेवेचा बेसिक फाउंडेशन
कोर्स केला एखादा वर्षाचा, म्हणजे तुम्ही इथून पण उत्तीर्ण झाल्यानंतर 1 वर्षाचा पुण्यात राहून बेसिक कोर्स करा, मग ह्या छोट्या छोट्या परीक्षांचा अभ्यास करण्याची गरज पडते. एक बेसिक परीक्षा करायची. तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करताना सातत्य आवश्यक आहे. तुम्ही आम्ही पाहिलं त्या राहुरी विद्यापीठामध्ये शनिवार आणि रविवार सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 4-4, 6-6 वाजेपर्यंत लेक्चर कंटिन्यू चालतात. आणि मग हे शिक्षक कधी आम्हाला जे बाहेरचे गेस्ट लेक्चर असायचे ते शनिवार रविवारी त्यांचं लेक्चर, एकतर शनिवारी तिकडे युनिव्हर्सिटीत किंवा आमच्या इथं पुण्यामध्ये असा मोठा क्लास भरून सगळ्याला लेक्चर द्यायचे. गणिताचे अंकलकी सर होते, आमचे वाडिया कॉलेजचे प्रोफेसर इंग्लिश शिकवायचे आम्हाला, तर किंवा ऍडिशनल SP बारामतीला मोहिते सर होते, माझे मराठी शिक्षक आहेत. तर ह्या त्यांचं एवढा स्टॅमिना, एवढा अभ्यास करण्याची त्यांची मानसिकता विद्यार्थ्यांची कुठून येते? तर राहुरी विद्यापीठातच का मुलं घडते? अरे 2 मुलं 1 डबा खातात. 1 डबा असतो दुपारी, तो पण दोघांनी मिळून खायचा. त्यात 3 चपात्या पोळी आहेत तर 1 पोळी खायची. संध्याकाळी पण तसंच करायचं, म्हणजे झोप पण लागत. एवढं त्यांचं म्हणजे नाही, मी मला 2 नाही म्हणजे एवढं असलं म्हणजे झोप पण लागत. एवढी कष्ट करण्याची तुमची मानसिक तयारी पाहिजे. तुम्हाला सांगितलं त्या बेसिक गोष्टींचा सगळ्यांनी चांगला अभ्यास करून घ्या. MPSCचा भाऊ वगैरे काय झालेलं नाही, असं काही नाही की डॉक्टर इंजिनियर्स पाहिजेत. दुसरी गोष्ट, आपण ग्रामीण भागातून शिकलेलो आहोत म्हणजे आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही म्हणून आपण काही कमी आहोत असं शिकलेलं. आम्ही खूप सारे मुलं पाहिले कॉन्व्हेंटचे पण, जे मुंबईत मी 12-13 वर्ष नोकरी केलेली आहे, तिथं बघितले काही. मी एअरपोर्टला पण होतो, सुरुवातीला एअरपोर्टला कधी झालं तर अरे आपल्याला पण इंग्लिश बोलावं लागेल का, फॉरेनर पॅसेंजर येतील का, त्यांच्याशी कसं बोलायचं, अशा छोट्या छोट्या गोष्टी माझ्या मनात. पण नंतर तिथं लक्षात आलं, मस्त सूट बूट कोट घालून, अरे तुझं काय शिक्षण झालं, कॉन्व्हेंटमधून 5 आणि पगार किती तर 15,000. अरे म्हणलं लहानपणापासून ही मुलं मुंबईत राहिली, काय फायदा झाला? ठीक आहे इंग्लिश बोल, पण त्याच्यापेक्षा चांगले मुलं तर आपल्या ग्रामीण भागात आहे. माझा भाऊ आहे जो इथं शिकला, तो आता आउट ऑफ नेहमी लेक्चर्सला बाहेर जातो, वेगवेगळ्या राज्यामध्ये कृषी विद्यापीठांमध्ये त्याचे लेक्चर असतात. फॉरेनला जाऊन येतो, इस्रायल पर्यंत जाऊन येतो. तर अतिशय आपलं चांगलं महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयाचा करावं तेवढं कौतुक कमी आहे. या ठिकाणी नतमस्तक व्हायला मला संधी मिळाली. या ठिकाणी दुसरं MPSCच्या बाबतीत मी तुम्हाला दुसरं एक टिक मार्कचं सांगतो. तुम्हाला ठीक आहे 4 ऑप्शन आहेत, पण तुम्हाला एवढा तर MPSCचा अभ्यास काही सिलेबस मध्ये फिक्स नाही, परंतु तुम्हाला 4 मध्ये 2 तर क्रॉस करता आले पाहिजे. 2 हे तर उत्तर नाहीच आहे, एवढं तरी नॉलेज पाहिजे. बेसिक पुस्तकं 10 पुस्तकं नंतर वाचा, पहिली बेसिक कुठले आहेत, बाकी जग जे करतंय ना, जग जे करते ते पहिलं आपण करायचे, मग एक्स्ट्रा करायचं का नाही हा तुमचा प्रश्न. जग कुठलं वाचतंय, के सागरचा ठोका वाचतोय, जग कुठलं वाचतंय काय आनंद पाटीलचं ठोका, म्हणजे ते पुस्तकं पहिली वाचा. अर्थशास्त्र कोण सगळे मुलं कोणते वाचतात, कोळंबी सरांचं वाचतात, आपण बी कोळंबी सर. भूगोल कोण वाचतंय, सौदी सरांचा वाचतंय, ते आपण वाचतो. त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्हाला काय करायचे का, परंतु 10 पुस्तकं वाचणार, तो बेसिक नाही वाचणार असं नाही. बेसिक सगळेजण जे करतात ते आपण करायचे, आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काय एक्स्ट्रा करायचे ते का. आणि 10 पुस्तकं 1 वेळा वाचण्यापेक्षा 2च वाचा, पण ती 5 वेळा वाचा. हे त्याच्यामध्ये तुम्हाला गेस पण करता आला पाहिजे, काय ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे त्याच्यामध्ये 5 मधले 2 नाहीतच, हे तुमचं 100% क्लिअर झालं. तेवढा तर 100%. मग राहिलेल्या 2 मध्ये पण तुम्हाला एक कुठलं जास्त मोर पॉसिबिलिटी कुठली आहे ते तुम्हाला लिहिता आलं. वर्णनात्मक परीक्षा इथे येत आहे, वर्णनात्मक परीक्षेचा अभ्यास करा. आणि त्या MPSCच्या व्यतिरिक्त तुम्ही कुणी BCS असतील, BCS किंवा BBA करत असतील तर तुम्ही पण चांगला अभ्यास करा. तुमचं जीवन चांगलं उच्च ध्येयापर्यंत जा. मनुष्य झपाटलेला पाहिजे, मनुष्य असा ध्येयवेडा झाला पाहिजे, त्याला स्वप्न पाहिली पाहिजे, त्याला झोप नाही लागली पाहिजे. तो एक माइंड मध्ये विदाऊट घड्याळ वगैरे हे आता सरांच्या काळात कुठं घड्याळ होत. कारण आपण माइंड मध्ये ठरवलं मला 4 वाजता जाग यायची तर बिलकुल 4 वाजता जाग येते, फक्त ती झोपताना माइंड मध्ये ठरवायचं असतं. मी या विद्यालयाचं ऋण व्यक्त करतो. मला या ठिकाणी शिक्षण मिळालं, मला या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं, मला या ठिकाणी माझी जडणघडण ह्या मातीत झाली. मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मला या बाजूच्याच तालुक्यामध्ये पोलीस इन्स्पेक्टर म्हणून काम करायला मिळतंय. हे सर्व माझ्या
गुरुजनांचं, आईवडिलांचं यामध्ये यश आहे आणि मला अशीच ह्या परत आपल्या परिसराची, पंचक्रोशीची, राष्ट्राची सेवा करायची संधी मिळो आणि या दादा पाटील महाविद्यालयात माझ्यासारखे अनेक विद्यार्थी घडोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय हिंद.